सांगली पटेल चौक येथील सूर्यवंशी यांच्या घरात घुसून कपाटातील 10 लाखांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे। या चोरट्याकडून 200 ग्रॅम वजनाचे 10 लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापूर रोडवर सदरची कारवाई केली। योगेश अनिल जाधव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली। पटेल चौक येथे राहणाऱ्या अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या घरातील त्यांच्या वहिनींच्या बेडरूममधील कपाटातून दिनांक 1 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 15 जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरट्याने 10 लाखांचे दागिने चोरले होते। याबाबतची फिर्याद सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली होती आणि घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली की संशयित हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागे येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित योगेश जाधव याला पकडले आणि यावेळी त्याच्याकडून 6 लाखांची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची गोप, 4,25,000 सोन्याच्या बांगड्या, 75,000 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सांगली शहर पोलीस स्टेशन येथे नुकता जो गुन्हा दाखल झाला होता घरफोडीचा, या ठिकाणी पटेल चौक जामवाडी या ठिकाणी साधारणतः 20 तोळे इतका किमतीचे मुद्देमाल होता। साधारणतः 10 लाख रुपये त्याची किंमत होती आणि यातील आरोपी सांगली शहर पोलीस स्टेशन प्रभारी संजय मोरे त्याचबरोबर DB पथक यांनी अतिशय सुरेख कामगिरी करून मोठ्या शिताफीनं आरोपीला पकडून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हा 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये आणखीन कोणी आरोपी आहेत का याची आम्ही तपासामध्ये पुढं चौकशी करत आहोत। याच्यात आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्याकडून आणखीन मुद्देमालही असल्याबाबत आम्ही खात्री करू आणि त्याचबरोबर या आरोपींनी इतर काही ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या केलेल्या आहेत का हेही तपासामध्ये समोर निष्पन्न होईल। तर साधारणतः 20 तोळे एकूण 10 लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केला आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व टीमचंही कौतुक करतो आणि त्यांना योग्य तो रिवॉर्डही आम्ही लवकरच देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।